आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत धुळ्यामधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मी विशाल ठाकूर आपल्यासोबत आता प्रभाग क्रमांक 4 आणि 5चे काही नागरिक सोबत आहे। अतिशय महानगरपालिकेच्या वतीने अचंबित करणारा प्रकार इथं घडलेला आहे। काय नेमकं घडलं आहे त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत। महापालिकेचा पैसा म्हणजे जनतेच्या करातून आलेला पैसा असतो किंवा शासनाने राज्य शासनाने दिले निधी असेल तोही आपल्या कराच्या रूपातून जमलेल्या पैशातूनच होतो। परंतु आमच्या इथं शोकांतिका अशी आहे की आमच्या दोनही प्रभागात 8 नगरसेवक आहेत आणि महापौर आयुक्त शहर अभियंता हे देखील आमच्या प्रभागात त्यांचं वास्तव्य आहे। आणि असं असून सुद्धा अशी परिस्थिती होते, काँक्रीटच्या रस्त्यावर डांबर टाकलं जातं। जर यांना डांबरचा रस्ताच जर करायचा होता तर 50-60 लाख रुपयात डांबरचा रस्ता झाला तर शासनाने 2.5 कोटी का देऊ केले? कारण इथं शाळा महाविद्यालय आहेत, वावर असतो आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी शासनाने हे 5 पट पैसे दिले आणि त्यांनी जे खाली काँक्रीटचं केलं चांगलं न केल्यामुळे वरून डांबर टाकायचा प्रयत्न केला। हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि शासनाच्या आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे आणि अपव्यय आहे। धुळे महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त महोदय अतिशय जबाबदार व पॉझिटिव्ह अधिकारी आहेत। पण आमच्या भेटीअंती त्यांनी जे सांगितलं की ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, याच्यात एकट्या ठेकेदाराची जबाबदारी नाही। त्याने सबस्टँडर्ड आणि क्वालिटीचं काम केलेलं नसताना ते काम ज्या ज्युनियर इंजिनियरनी किंवा अभियंत्याने मोजमाप पुस्तकात रेकॉर्ड केलं आणि त्याच्या अगेन्स्ट त्या ठेकेदाराला पेमेंट झालं, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। त्याच्यामुळे आयुक्त महोदयांना आमची नम्र विनंती आहे की ती जबाबदारी फिक्स करून संबंधित इंजिनियर्सवर पण सस्पेन्शनची कारवाई करण्यात यावी। आम्हाला दिसत होतं की काम चुकीच्या पद्धतीने होतं आहे। वेळोवेळी आम्ही तक्रारी पण त्या पद्धतीने उभ्या केल्या होत्या, पण काम पूर्णत्वास आल्यानंतर असं लक्षात आलं की जो वरचा लेअर आहे तो इतक्या अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये उघडायला सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने त्यांनी पुन्हा ते झाकण्यासाठी काही काम केले 2-3 ठिकाणी, तर ते देखील पूर्णत्वास आल्यानंतर त्यांना जी अपेक्षा होती की रस्ता चांगला होईल ती पूर्णत्वास आली नाही आणि शेवटी त्यांनी मग हे डांबरीकरणाचं काम चालू केलं, जे लक्षात आल्यानंतर चुकीचंच होतं आणि आम्ही त्या पद्धतीने आवाज उठवला। देवपुरातला महत्त्वाचा रस्ता असल्याकारणाने तो रस्ता अतिशय व्यवस्थित सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यासाठी शासनाने त्याला सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यासाठी 2-2.5 कोटी रुपयाचा निधी दिला होता, परंतु त्या निधीचा गैरवापर झालेला दिसतो आहे आणि तो निधी व्यवस्थित वापरला न जाता ठेकेदाराने त्याच्यात जास्त मलाई खाण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे। त्यामुळेच तो रस्ता खराब झाला 2 महिन्यातच आणि जो रस्ता खराब झाला त्याच्यावर डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करून जेणेकरून त्यांचं पितळ उघडं पडायला नको म्हणून त्यांनी तो प्रकार केलेला दिसतो। तेच आम्ही महानगरपालिकेत माननीय आयुक्त साहेबांना निर्देश आणून देण्यासाठी इथं आलो। कॉन्ट्रॅक्टर आणि बाकीच्या या सगळ्यांना माझा असंच मेसेज असेल किंवा कुठल्याही स्वरूपाचं काम इथं मान्यता झाल्याशिवाय करू नका आणि मान्यता घेतल्यानंतर पण ड्यू प्रोसिजर्स फॉलो करूनच कामं झाली पाहिजेत। त्याचे जे काही ठरलेले ॲज पर द इस्टिमेट काम झालं पाहिजे। तिथं जे काही एक्सपेक्टेड लेअर आहे, तिथं काही ज्या तुमच्या जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तिथं घडल्या पाहिजेत आणि ते केलं पाहिजे। अप टू द मार्क आणि अप टू द स्टँडर्ड काम केलं पाहिजे।